आणि यानंतर एक मोठी बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांना कराडच्या वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसलाय। कोल्हापूर दौरा रद्द करून शासकीय विश्रामगृहामध्ये अजितदादांनी पुन्हा एकदा मुक्काम केलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कोल्हापूरचा दौरा आता अजित पवारांनी रद्द केलेला आहे। कराडच्या वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो आता उपमुख्यमंत्री अजित पवारांना बसलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला शासकीय विश्रामगृहात मुक्काम वळवलेला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता आपला कोल्हापूरचा दौरा जो आहे तो आता रद्द केलेला आहे। आपण पाहतोय की कोल्हापूरचा दौरा आता रद्द केलेला आहे अजित पवारांनी आणि त्यांना कराडच्या वाहतूक कोंडीचा जो आहे तो फटका बसलेला आहे।